2 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू आहे। धरण पाटलोणमध्ये बी मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे पंचगंगा नदीची पातळी वाढत आहे। तरी इचलकरंजीच्या ज्या नागरिकांना आम्ही प्रथम आवाहन करतोय की पूर पाण्यासाठी तुम्ही जे येता तिथे येऊ नका, सेल्फी काढण्याचा प्रयत्न करू नका किंवा रील करण्याचा प्रयत्न करू नका, कारण ह्या आपल्या जीवावर बेदण्यासारखे आहेत। तर तुम्हाला घर बसल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पूर परिस्थितीचा आढावा सगळा मिळत जाईल। तरी जरी असं जर पाऊस राहिला, जर पूरबाधित लोकांना स्थलांतर करायचं झालं तर त्याची आम्ही स्थलांतर करण्यासाठी छावणी, जनावरांची छावणी व अन्नधान्य, पाणी पुरवठा, लाईट ह्या सर्व प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही तैनात करण्यात आलेले आहेत। आणि या ठिकाणी असाच जर पाऊस राहिला तर स्थलांतर करण्यासाठी आम्ही जवळजवळ 150 कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नियुक्त केलेली आहे। आणि कोणत्याही प्रकारची जीवितहानी होणे त्यासाठी आम्ही या ठिकाणी फायर फायरबॉटीचे जवान व यांत्रिक बोटचे जवान या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत। काल असाच पाऊस पडत असताना यशोदा पुलाच्या जो नवीन रस्ता केलेला आहे त्या ठिकाणी पाणी आल्यानंतर रात्री आम्ही 12 वाजता ते फुल रस्ता बंद केलेला आहे। उपरीला जाणारा मार्ग त्या ठिकाणी पाणी आल्यामुळं तोही रस्ता बंद करण्यात आलेला आहे। वाहतुकीसाठी त्यांच्या सुरक्षेसाठी बंद केलेला आहे। तरी नागरिकांना कळकळीची विनंती आहे की आपण पूर पाण्यासाठी येऊ नका, घरी बसा आणि प्रशासनाला सहकार्य करा। पाण्याची पातळी किती वाढलेली आहे आता पाण्याची पातळी पहिला तर 64.6 वर आहे आणि इंचानं वाढत आहे। इचलकरंजीहून प्रवीण अंडे, पाहत रहा वायरलेस मराठी। धन्यवाद।